मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोहोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते. आपल्या जे आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5-6 खाती होती, एकनाथ शिंदे साहेबांकडे 5-6 खाती होती, आता दादाकडे 3च आहे. ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं तर पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल, त्याला मंत्रिपद घ्यावं लागेल. तर गायीचं दुधाचं ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा फटका बसायला लागतो, समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. पनीर आहे ते फार बनावट केलं जाते, ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या त्या धनगरांना दिलेल्या आहेत, दलितांना दिलेल्या आहेत. तो शाहू महाराज कुठं आणि हे कुठं. आज ही बैठक आपण झाली. एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट 9 ते 18-17 या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील. त्यांना आपण CSR फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे. या लसीचा WHO, ICMRनी आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे. मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेस सुद्धा निर्मला सीतारामनजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवा सुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहेत असं सुट्ट्या केल्या. आमच्या कागल तालुक्यातील रामनवमीपर्यंत आमचा कागल तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मे पर्यंत शाळा सुट्टी होईतोपर्यंत संपवण्याचं आपण नियोजन आहे. सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळा बाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ 30-20 हजार आकडा आहे या जिल्ह्यातला, आम्ही त्यांनाही आणणार. विधानसभेमध्ये पैसे दिले असं परिणय फुकेने खळबळजनक काय तो आरोप केला कुणाकडून. ठीक आहे, परिणय फुके हे भारतीय जनता पक्ष सत्तारूढ पक्षाचेच आमदार आहेत. त्यांनी काही पुराव्यानिशी केला असेल मला वाटतं मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष सभापती याची चौकशी करतील. हे बघा, एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंटची 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाटते कुठलाही नवीन कर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामग्रीमध्ये त्याने हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही. या बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहतोय साखर कारखान्याने NCDCनं ते कर दिलं आहे, त्याला फक्त थकमी शासनाने दिलेलं आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार. भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला जाहीर केला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले, खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केलाय. कसं बघताय सुधीर मुनगंटीवार. त्याने भाषणामध्ये सांगितलं मी लोकांच्या भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कृपया हे करू नका. आणि त्याला वाटतं हिंदी शेर सुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत, आपल्या भावना ते मांडतात. महामार्गाच्या संदर्भात तुम्ही
अहो मुख्यमंत्री भाषण तरी ऐका, ते काय म्हणाले, मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोहोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते, असं त्यांचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. धनंजय मुंडे यांची मंत्री काढून घेतलं गेलं, त्यानंतर त्यांच्याकडची जी खाती होती ती अजितदादा आपल्याकडे होणार आहे अशा पद्धतीने ठेवलेली आहे. अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती. हे बघा, अशी जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेला तो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपली खातं आपल्याकडे ठेवतो. त्यापूर्वी सुद्धा आपल्या जे आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे 5-6 खाती होती, एकनाथ शिंदे साहेबांकडे 5-6 खाती होती, आता दादाकडे 3च आहेत. आता हे रिकाम झालेलं खातं कुणाला देणार? पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं तर पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल, त्याला मंत्रिमंडळ घ्यावं लागेल. ते जगन्नाथपुरीला गेलेले होते देवस्थानच्या दर्शनाला. खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना, याच्यासाठी एका शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करत आत्महत्या केली. ती काय मी माहिती घेतलेली नाही. तरतूद केलेली आहे. यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार नाही. बघा, गाईचं दुधाचं ज्या ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा फटका बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही, त्या त्यावेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले, ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते, ते नंतर पुरवणी करून आपण दिले. साहेब, शक्तीपीठ महामार्गावर आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या प्रयोगेच्या त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंग लॉबिंग प्रमाणात पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठीच हा सगळा शक्तीपीठाचा अटकाव झालेला आहे. आता तुमची कोणती त्याला एक लक्षात घ्या की निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊतना असेल तर त्यांनी पुराव्यानुसार जाहीर करावी. परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथं मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळीने आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा. म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता 5पट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याला विचारू इच्छितो असं काय केलं तुम्ही. आता समृद्धीच्या मार्गाला सुद्धा पहिल्यांदा विरोध होता, नंतर 5पट रक्कम जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांनी ते घेऊन रिकामी केलं. माझं मते शेतकरी आज ठरलं पाहिजे की जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर आहोत. साहेब, कोल्हापूरच्या केशवराव भोसले झाडानं त्यानंतर जुन्या इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र कशा पद्धतीने. तर शेडला पार्कमध्ये जुन्या इमारती आता काय नाही, म्हणजे आमच्या सगळ्या नवीनच आता आम्ही बांधतो. आता बाकीची जी जुन्या इमारती काय केली त्याची मी काही माहिती घेतलेली नाही. ती माहिती घेऊन काल शक्तीपीठच्या संदर्भात मोर्चामध्ये जयंत पाटलांनी वक्तव्य केलं, माझ्यावर विश्वास ठेवला, माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये पूर्ण काय याचा अर्थ सहकार्य नाही. ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असेल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन केशात लागत नाही असं ते म्हणाले होते. आता मला काय वाटतं की 5 वर्ष हे सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे. मला वाटतं त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी. मन परिवर्तन होणार का? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मात्र अशा पद्धतीचं शहरात दिल्यानंतर
अनेकांनी संताप व्यक्त केलेलं आहे. आता दूषित पाणी दिसते तर देखील अशा प्रकारची शेअरी पण आपल्याला खरोखर याची माहिती मी काही घेतली. फक्त माझ्या संबंधित विषयी जरा विचारलं तर बरं. सर्टिफिकेशन अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केलाय. मल्हार सर्टिफिकेशन बाबत काय आणि त्याला जोडूनच साहेब की नितेश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल त्याचं वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. मी एकदा नितेश राणेंना भेटून याबद्दल सगळी कल्पना देणार आहे आणि त्यांना त्यांच्याशी मी चर्चा करणार. नाही हे बघा, पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दल. त्याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितेश राणे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करेन. मल्हार सर्टिफिकेशन काय नाही त्याबद्दल त्यांनी जे वाटते ते मल्हारवाल्यांनी विरोध केलाय ना त्याला. त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितेश राणे यांची चर्चा करणार आहे. साहेब राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. नंतर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे काय कारवाई झाली वाटतं? नाही हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते. ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद घालण्याची गरज आहे. सर, कागदच्या शाहूच्या जागेसंदर्भात काय पुढे निर्णय घेणार आहात? आता हे बघा, शाहू हा 100-150 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात आहे. अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते विक्रमजी राजे असताना सुद्धा कार्यक्रम घेतले होते. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. आणि मी त्यांना विनंती केली होती की या विकास यातील सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं किंवा हे आपलं काम नाही. शेवटी जनतेचं हित हे आपण काम. जर समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्षच घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. सीपीआर मध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे. काल सीपीआर मध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. कसं पाहताना काय कारवाई झाली? नाही यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशन चौकी देत आहे. मी लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना संरक्षण दिलं जाईल. नियम केलेले आदित्य ठाकरेंनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणते. कारण अनेक सणांमुळे हे बंधन असतात मात्र आता त्याची काही मला माहिती नाही. परंतु स्पीकर बद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची परवानगी असल्याशिवाय करता येते. किती डिसेबल आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे लावणं गरजेचं. माहिती सरकार कर्जमाफ्यांनी 21 रुपये लाडक्या बहिणींना देणारच म्हटलं होतं. आम्ही अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 21 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ते योग्य वेळेला करणार आहोत. सर, शेवटचा प्रश्न. शाहूच्या जागेमध्ये दिसत आहेत तो गट नंबर जो आहे आमच्या नावावर आहे. ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शाहूवालचा होत नाही. काय नेमकं शाहूवालचा होत नाही वापर. पोलीस स्टेशन नाही तिथं. जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या त्या धनगरांना दिलेल्या आहेत, दलितांना दिलेल्या आहेत. तो शाहू महाराज कुठं आणि हे कुठं? त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया नाही. आता न्यायालयात त्यांनी मागणी केलेली आहे. ते कोर्टात गेलेले आहेत. नगरपालिका कोर्टात गेलेली आहे. जनता कोर्टात गेलेली आहे. आणि कागलच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे ना. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला. अनेक गोष्टी त्यातून करता येण्यासारख्या आहे. आणि पूर्वी अनेक कायदे असे झालेले आहेत, अनेक निकाल झाले आहेत. 100 वर्षे त्याचा कब्जा आहे. ते कधीच म्हणजे असं ताबा घेतलेलं नाही. ठीक आहे, आपण न्यायालय लढायला त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकणारच नसतील तर जनताच रस्त्यावर उतरेल आणि सांगेल. त्यानंतर आता हे काय त्यांची मानसिकता असं वाटते? पण सांगितलं ना, सदाशिवराव मंडिक आमचे नेते कैलास खासदार ते म्हणायचे याला सत्ता कशासाठी पाहिजे आहे. याला स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी सत्ता पाहिजे. समाजाच्या हितासाठी नको आहे असं मंडिक साहेब म्हणायचं आहे. ते मला तत्वतः खरं आज वाटायला आलेलं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.